नमस्कार. BMS सेकंड इयर अगततंत्र एवं विधिवैद्यक या विषयातील आज आपण प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, ॲबॉर्शन या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यासोबतच आपण सिलेबस कॉपीनुसार जे त्याचे सब पॉईंट्स आहेत त्याचेसुद्धा नोट्स पाहणार आहोत. तर अगततंत्र या विषयाच्या NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, ॲबॉर्शन या टॉपिकच्या अंडर मेडिको लिगल ॲस्पेक्ट ऑफ प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, इन्फॅन्टिसाइड आणि बॅटर्ड बेबी सिंड्रोम, त्यानंतर ॲबॉर्शन, MTP ॲक्ट, PCPNDT ॲक्ट हे सर्व पॉईंट्स येतात आणि आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचे मेडिको लिगल ॲस्पेक्ट्स. तर हे सर्व पॉईंट्स या टॉपिकच्या अंडर येतात व NCISMच्या सिलेबस कॉपीमधील ह्या टेबलनुसार तुम्हाला समजेल की कोणते पॉईंट्स मस्ट टू नो व कोणता नाईस टू नोचा आहे. तर सरोगसी ॲक्ट हा नाईस टू नोचा पॉईंट आहे, तर तो SAQ किंवा LAQला विचारला जाणार नाही. बाकी उरलेले पॉईंट्स सर्व मस्ट टू नोचे आहेत. तर पाहूयात प्रेग्नन्सी. त्याची डेफिनेशन: इट इज डिफाइंड ॲज द कंडिशन ऑफ हॅव्हिंग अ डेव्हलपिंग एम्ब्रिओ ऑफ ऑर फिटस इन द युटेरस. Signs of pregnancy in living: suppression of menstruation, morning sickness, fetal heart sound, fetal movement आणि चेंज इन ब्रेस्ट अँड वजायना. त्यानंतर साइन इन द डेड. सगळे सायन्स हे लिव्हिंगसारखेच असतात, फक्त युटेरस एनलार्ज असतो. त्यानंतर वेट मे बी अप टू 1 kg, फिटस प्रेझेंट, साईट ऑफ द प्लासेंटल अटॅचमेंट सीन आणि ओव्हरी कॉर्पस ल्युटियम सीन. तर हे होते सायन्स ऑफ प्रेग्नन्सी. त्यानंतर नेक्स्ट आहे डायग्नोसिस ऑफ द फिटल डेथ इन द युटेरस. त्यामध्ये इन अर्ली प्रेग्नन्सी युटेरस डज नॉट ग्रो इन साईज. इन सेकंड हाफ ऑफ प्रेग्नन्सी फिटल हार्ट साऊंड ॲब्सेंट असतात, फिटल मुवमेंट ॲब्सेंट असतात, प्रोलॅप्स ऑफ द वर्टिब्रल कॉलम, ॲमनिओटिक फ्लुइड इज ब्राऊन अँड टर्बिड आणि इम्युनॉलॉजिकल टेस्ट आर निगेटिव्ह. तर ह्या सर्व सायन्स आहेत ज्याच्याने आपण डायग्नोज करू शकतो की फिटल डेथ झालेली आहे. नेक्स्ट पॉईंट आहे मेडिको लिगल ॲस्पेक्ट ऑफ प्रेग्नन्सी. वेन प्रेग्नन्सी बिकम अ रिझन फॉर सुसाईड ऑर होमिसाईड. वेन गर्ल रिक्वायर्स MTP स्टेटिंग दॅट हर प्रेग्नन्सी इज ड्यू टू रेप. On death of husband holds herself liable to inherit more property. When a girl is being blackmailed for being pregnant and pregnancy at the time of marriage is ground for nullity of the marriage. तर हा होता प्रेग्नन्सीचा मेडिको लिगल ॲस्पेक्ट. नेक्स्ट डिलिव्हरी. डेफिनेशन: इट मीन्स द पार्च्युरेशन ऑफ ऑर द बर्थ ऑफ चाइल्ड इज नोन ॲज डिलिव्हरी. सायन्स ऑफ डिलिव्हरी सेम जसं आपण प्रेग्नन्सीचे साईन बघितले तसंच डिलिव्हरीचे सुद्धा सायन्स. त्यामध्ये सुद्धा लिव्हिंग आणि डेड. लिव्हिंगमध्ये ब्रेस्ट एनलार्ज, फर्म फॉल, मिल्क कॅन बी एक्सक्लुडेड. त्यानंतर ॲबडमनमध्ये लूज, फॅक्स, फ्लॅबी, लिनिया अल्बिकन्स, इनिशियली पिंक. त्यानंतर युटेरस इमिजिएटली पाल्पेबल ॲज अ फ्लॅबी मास. आफ्टर 2 to 3 days हार्ड मास होतं. त्यानंतर वल्वा, लॅबिया मायनोरा कंजेस्टेड, वजायना डिस्टेंडेड आणि रिलॅक्स्ड, सर्विक्स ओपनिंग इज लॅसरेटेड. हे सर्व लिव्हिंगचे साईन्स झाले. नेक्स्ट आहे सायन्स इन द डेड. तर डेडमध्ये सायन्स ॲज इन लिव्हिंग म्हणजे सेम लिव्हिंगमधले. त्यानंतर प्लेसेंटल अटॅचमेंट इज सीन ॲज अ डार्क स्पॉट इन युटेरस. ओव्हरीज कंटेन कॉर्पस ल्युटियम आणि ओव्हरीज अँड फॅलोपियन ट्यूब आर कंजेस्टेड. त्यानंतर सायन्स ऑफ अ रिमोट डिलिव्हरी इन लिव्हिंग आणि इन डेड. तेच ब्रेस्ट लूज फ्लॅबी, ॲबडमन लूज फ्लॅबी, लेबिया मायनोरा प्रोट्रुडिंग आउट, सर्विक्स ओपनिंग इज एनलार्ज अँड ट्रान्सवर्स. डेडमध्ये बॉडी ऑफ युटेरस इज ट्वाइस द लेंथ ऑफ सर्विक्स, युटेरन कॅव्हिटी इज लार्जर आणि फंडल कन्व्हेक्सिटी इन्क्रीजेस. तर हे होते रिमोट डिलिव्हरीचे सायन्स. त्यानंतर मेडिको लिगल ॲस्पेक्ट ऑफ डिलिव्हरी. A need for examining a woman arises in the following situation: abortion, infanticide, secret disposal of the newborn, case of blackmailing, disputed maternity आणि डिलिव्हरी शॉर्टली आफ्टर द मॅरेज. तर या सर्व केसेस मेडिको लिगल ॲस्पेक्ट आहेत डिलिव्हरीच्या. त्यानंतर ॲबॉर्शन. ॲबॉर्शन इज डिफाइंड ॲज द एक्सपल्जन ऑफ प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन ॲट एनी स्टेज बिफोर द कन्फाइनमेंट. स्पॉन्टेनियस ऑर इंड्यूस टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲट एनी स्टेज बिफोर डिलिव्हरी. त्याला आपण ॲबॉर्शन असं म्हणतो. त्याचे 2 टाईप्स आहेत, एक तर क्लिनिकल आणि मेडिको लिगल. क्लिनिकलमध्ये नॅचरल, ॲक्सिडेंटल, आर्टिफिशियल, कम्प्लीट, इनकम्प्लीट, अनअवॉइडेबल, मिस्ड, हॅबिच्युअल, इन्फेक्टिव्ह, सेप्टिक आणि इडिओपॅथिक. आणि मेडिको लिगल अबॉर्शनमध्ये स्पॉन्टेनियस आणि त्यालाच नॅचरल म्हणतो आणि दुसरं आर्टिफिशियल किंवा इंड्युस्ड. त्याचे 2 टाईप्स आहेत, लिगल आणि क्रिमिनल. तर हा होता अबॉर्शनचा क्लासिफिकेशनचा चार्ट. हा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे अबॉर्शनचे कॉजेस. कॉन्स्टिट्युशनल डिसीजेस ऑफ द मदर. त्यानंतर ट्रॉमा टू द ॲबडमन, सडन फिअर, जॉय, लॉस ऑफ टेम्पर, पॅथॉलॉजिकल कंडिशन ऑफ जेनायटल्स, कंडिशन्स कॉजिंग डेथ ऑफ द फिटस, RH इनकम्पॅटिबिलिटी, इन्फेक्शन, ड्रग एक्सेट्रा. तर आत्ता जे आपण नोट्स पाहिल्या किंवा पाहणार आहोत ते टॉपिक सर्व SAQच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. ह्यापैकी कोणत्याही एका टॉपिकवर SAQ विचारला जाऊ शकतो, त्यामुळे व्यवस्थित स्टडी करा. काही नाही, 5-6 टॉपिक आहेत. जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन त्याचा अर्थ समजून घेतला तर खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला त्याची डेफिनेशन, त्याचे सायन्स आणि मेडिको लिगल ॲस्पेक्टच लक्षात ठेवायचा आहे. तर कंटिन्यू करूयात पुढे. इन्फॅन्टिसाइड. त्याची डेफिनेशन: इट इज डिफाइंड ॲज द अनलॉफुल डिस्ट्रक्शन ऑफ न्यूबॉर्न चाइल्ड
किलिंग अ चाइल्ड आफ्टर डिलिव्हरी टिल 1 year आफ्टर द बर्थ. तर फिटिसाईड डेलिबरेट किलिंग ऑफ द फिटस, म्हणजे 8 वीकपासून ते डिलिव्हरीपर्यंत जर मारलं तर त्याला फिटिसाईड म्हणतात. त्यानंतर फिलिसाईड किलिंग ऑफ चाइल्ड बाय इट्स ओन पॅरेंट, त्याला आपण फिलिसाईड असं म्हणतो. ह्या थोड्याशा टर्म्स आहेत त्या इन्फॅन्टिसाईडच्या अंडर येतात. त्यामध्ये एम्ब्रिओ म्हणजे काय तर प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन अप टू 8 week, 8 आठवड्यापर्यंत. निओनेट म्हणजे काय अप टू 28 days आफ्टर द डिलिव्हरी. आणि निओनॅटिसाईड म्हणजे किलिंग ऑफ द निओनेटला आपण निओनॅटिसाईड म्हणतो. तर इन्फॅन्टिसाईडचा मेडिको लिगल आस्पेक्ट आहे अबॅन्डनिंग ऑफ द चाइल्ड, म्हणजे व्हेनेवर लिव्ज अ चाइल्ड बिलो 12 years समवेअर विथ इंटेन्शन ऑफ अबॅन्डनिंग हिम, तेव्हा गरजेचं असतं. त्यानंतर कन्सेंटमेंट ऑफ द बर्थ, सिक्रेट डिस्पोजल ऑफ डेड बॉडी ऑफ अ चाइल्ड विथ इंटेन्शन ऑफ कन्सेंटमेंट बर्थ. त्यानंतर सडन इन्फॅन्ट डेथ सिंड्रोम SIDS, सडन नॅचरल डेथ ऑफ अन अपॅरंटली हेल्दी चाइल्ड बिलो 2 years. अशा केसेसमध्ये मेडिको लिगल इम्पॉर्टन्स असतो. नेक्स्ट इन्फॅन्टिसाईडचे कॉजेस काय आहेत, तर प्रीमॅच्युरिटी, त्यानंतर हायपोक्सिया, रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स, लॅरिंजियल स्पाझम, त्यानंतर बॅटर्ड चाइल्ड सिंड्रोम, बॅटर्ड वाईफ्स, बॅटर्ड हजबंड, हे सर्व इन्फॅन्टिसाईडचे मेडिको लिगल आस्पेक्ट्स आहेत. सिलेबस कॉपीनुसार नेक्स्ट पॉईंट आहे बॅटर बेबी सिंड्रोम. त्यामध्ये इट रेफर्स टू द चाइल्ड हू इज विक्टीम ऑफ रिपीटेड बीटिंग ऑर टॉर्चर युजली बाय देअर पॅरेंट. म्हणजे काय तर एखाद्या जर बाळाला तर रिपीटेड बीटिंग किंवा टॉर्चर म्हणजे मारत असतील युजली त्यांचे पॅरेंट्स, तर त्याला बॅटर्ड बेबी सिंड्रोम असं म्हणतात. चाइल्ड बीटिंग इन 2 to 5 years ऑफ एज ग्रुप. त्याचे कॉजेस काय आहेत तर लॉस ऑफ टेम्पर, एक्सेसिव्ह अँगर, ड्रग ऑर ड्रिंक, पॉवर्टी, अनवॉन्टेड चाइल्ड, मेंटल इम्बॅलन्स ऑफ द पॅरेंट्स, हे सर्व बॅटर्ड बेबी सिंड्रोमचे कॉजेस आहेत. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स, तर याच्यामध्ये काय होतं चाइल्ड इज 2 to 5 year ऑफ एज ग्रुप. त्यानंतर मोर कॉमन फॉर मेल चाइल्ड. त्यानंतर पॅरेंट युजली 20 to 30 year ऑफ एज ग्रुप, अनएज्युकेटेड आणि फायनान्शियल प्रॉब्लेम्स. त्यानंतर फादर युजली हॅज क्रिमिनल रेकॉर्ड, युजली आउट ऑफ जॉब. तर याच्यामध्ये फाइंडिंग्स काय असतात तर कसं कळतं तर चाइल्ड मे फिजिकली ऑर सेक्शुअली असॉल्टेड ऑर टॉर्चर्ड मेंटली. दे मे बी मल्टिपल इंजुरीज, बाईट्स, बर्न्स ऑर फ्रॅक्चर. त्याच्यानंतर दे मे बी मल्टिपल स्कार्स ऑफ ओल्ड हिल्ड इंजुरी. त्यानंतर जखमा असू शकतात बाळावर, शरीरावर. त्यानंतर चाइल्ड मे बी डिप्रिवेशन ऑफ फूड आणि केअर. त्यानंतर चाइल्ड मे बी मेम्ड फॉर बेगिंग. तर ह्या सर्व कंडिशन्स आहेत जेणेकरून आपण फाइंड करू शकतो की बॅटर्ड बेबी सिंड्रोम आहे. डायग्नोसिसमध्ये क्रुशियल आस्पेक्ट्स आर मल्टिपल इंजुरी ऑर फ्रॅक्चर्स ऑफ डिफरंट ऑर्गन्स, डिले इन द सिकिंग मेंटल ट्रीटमेंट. त्याच्यानंतर डिफरन्स इन द एक्सप्लेनेशन बाय पॅरेंट्स अँड नेचर ऑफ इंजुरीज, म्हणजे पालक वेगळी कारणं सांगतायत आणि इंजुरी वेगळी दिसते, तर याच्यावरून सुद्धा आपण डायग्नोज करू शकतो की बॅटर्ड बेबी सिंड्रोम आहे. त्यानंतर कॉजेस ऑफ डेथ, यामध्ये फ्रॅक्चर ऑफ द स्कल होऊ शकतं, इंट्राक्रॅनल हिमोरेज होऊ शकतात, इंजुरी टू द इंटरनल विसरा, त्यानंतर बर्न्स, यामुळे मेनली डेथ होऊ शकते. नेक्स्ट पॉईंट आहे MTP, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. दिस ॲक्ट डन ॲज पर द MTP ॲक्ट 1971. MTP ॲक्ट वॉज पास्ड ऑन August 2, 1971 टू रेग्युलेट द टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऑन द सर्टन ग्राउंड्स. इंडिकेशन्स काय आहेत MTPचे तर थेरपेटिकमध्ये प्रेग्नन्सी कॅन बी टर्मिनेटेड इफ द कंटिन्युएशन ऑफ प्रेग्नन्सी इज डेंजर टू हेल्थ ऑर लाईफ ऑफ मदर, म्हणजे आईसाठी जर ते हानिकारक असेल तर तिथं आपण MTP करू शकतो. एक्झाम्पल पल्मोनरी हायपरटेन्शन, एपिलेप्सी आणि डायबिटीज मेलेटस. त्यानंतर युजेनिक म्हणजे प्रेग्नन्सी कॅन बी टर्मिनेटेड इफ कंटिन्युएशन ऑफ प्रेग्नन्सी इज लाईकली टू रिझल्ट फिजिकल अँड, म्हणजे जर बाळासाठी धोकादायक असेल तर त्याला आपण युजेनिक टाईप म्हणतो. त्यानंतर ह्युमॅनिटेरियन म्हणजे काय तर कॅन बी टर्मिनेटेड इफ इट हॅज रिझल्टेड फ्रॉम द रेप, माणुसकीच्या हिशोबाने. त्यानंतर सोशल, इफ इट इज ड्यू टू द फेल्युअर ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह. त्यानंतर एन्व्हायरमेंटल, कॅन बी टर्मिनेटेड इफ एन्व्हायरमेंट अराउंड द मदर नॉट हेल्दी फॉर प्रॉपर डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड, म्हणजे जर आई बाळाचं चांगलं पालनपोषण करू शकत नसेल तेव्हासुद्धा आपण MTP करू शकतो. एक्झाम्पल पॉवर्टी, स्मॉल होम, ऑलरेडी मेनी चिल्ड्रन. तर हे होते MTPचे इंडिकेशन्स, म्हणजे MTP कधी कधी करू शकतो. तर रिक्वायरमेंट्स ऑफ MTP, म्हणजे MTPसाठी काय काय गरजेचं आहे तर फॉर रुटीन MTP रेकॉर्ड द प्रिलिमिनरी डाटा. त्यानंतर रिटर्न इन्फॉर्म्ड कन्सेंट. त्यानंतर कॅन बी डन ओनली बाय RMP, म्हणजे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. इट शुड हॅव एक्सपिरियन्स इन ऑब्स्टेटिक अँड गायनेकोलॉजी. फॉर MTP बिलो 12 weeks ऑफ प्रेग्नन्सी 1 RMP इज सफिशियंट, त्याच्यासाठी एक चालतो. त्याच्यानंतर फॉर MTP बिटवीन 12 to 20 weeks ओपिनियन ऑफ 1 RMP आणि 2 doctors इज रिक्वायर्ड. त्यानंतर बियॉन्ड 20 weeks असेल तर MTP कॅनॉट बी डन. नेक्स्ट पॉईंट आहे MTP इन इमर्जन्सी. आता आपण पाहिली ती रुटीन MTP होती, आणि जर इमर्जन्सीमध्ये MTP करायचं असेल तर खालील गोष्टी आवश्यक आहेत. बाय 1 RMP ॲट एनी प्लेस आणि ॲट एनी स्टेज ऑफ जस्टेशन.
तर हे रूल्स आहेत इमर्जन्सीमध्ये MTP करताना. त्यानंतर दुसरा ॲक्ट आहे PCPNDT ॲक्ट. म्हणजे काय तर प्री कन्सेप्शन अँड प्री नेटल डायग्नोस्टिक टेक्निक ॲक्ट. तर PCPNDT ॲक्ट 1994 इज अन पार्लमेंट ऑफ इंडिया इनेक्टेड टू स्टॉप द फिमेल फिटिसाइड्स अँड अरेस्ट द डिक्लाइनिंग सेक्स रेशो इन द इंडिया. द ॲक्ट बॅन्ड प्रीनेटल सेक्स डिटर्मिनेशनला बॅन केलं होतं. ऑब्जेक्टिव्स काय आहेत? द मेन पर्पज ऑफ द इनेक्टिंग ॲक्ट इज टू बॅन द यूज फॉर सेक्स सिलेक्शन टेक्निक्स बिफोर और आफ्टर द कन्सेप्शन अँड प्रिव्हेंट द रियूज ऑफ प्रीनेच्युअल डायग्नोस्टिक टेक्निक. मेन प्रोव्हिजन्स इन द ॲक्ट कोणते कोणते होते प्रोव्हिजन्स? तर ॲक्ट प्रोव्हाइड्स फॉर द प्रोहिबिशन ऑफ सेक्स सिलेक्शन बिफोर और आफ्टर द कन्सेप्शन. It regulates the use of prenatal diagnostic techniques like ultrasound machine by allowing them their use only to detect genetic abnormalities, chromosomal abnormalities and sex-linked disorders. No laboratory or center or clinic will conduct any test, including US, for purpose of determining the sex of the fetus. म्हणजे तेव्हापासून सेक्स डिटर्मिनेशन किंवा सेक्स डिटर्माइन करणं बॅनच केलं होतं. त्यानंतर यामधील शेवटचा पॉईंट म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. त्याचे टाईप्स पहिला टाईप आहे AIH, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन बाय द हजबंड, कन्सिस्ट ऑफ कलेक्टिंग द हजबंड स्पर्म अँड इंजेक्ट into his wife reproductive tract via the vagina at the appropriate stage of menstrual period. त्यानंतर AID, scientific aspect are same as that of AIH except that sperm donor is used instead of husband. म्हणजे artificial insemination by the donor, म्हणजे हजबंडच्या जागी डोनरचा स्पर्म वापरलं जातं. त्यानंतर आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचे मेडिको लिगल इश्यूज, अडल्ट्री, अफिलिएशन केसेस, डायव्होर्स, प्रोफेशनल नेग्लिजन्स अँड इनफेमस कंडक्ट. सरोगसी म्हणजे काय तर इट इज अन अरेंजमेंट इन विच अ वुमन द सरोगेट ॲग्री टू कॅरी अँड गिव्ह बर्थ टू द चाइल्ड ऑन बिहाफ ऑफ अनदर पर्सन किंवा कपल. म्हणजे एक मदर, सरोगेट मदर म्हणतो आपण तिला, ती काय करते तर बर्थ देते बेबीला ऑन बिहाफ ऑफ अनदर पर्सन किंवा कपल, त्याला आपण सरोगसी म्हणतो. These mother are impregnated through the use of IVF, in vitro fertilization. In this process, doctor create an embryo by fertilizing the egg from intended mother or egg donor with sperm from the father or sperm donor. तर अशा पद्धतीने सरोगसी ही प्रोसेस केली जाते. तर हा टॉपिक थोडा मोठा असल्याने व्हिडिओ आपला थोडासा रोजच्यापेक्षा मोठा झालेला आहे, परंतु सिलेबस कॉपीनुसार सर्व नोट्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतील. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व यावर फिक्स एक ACQ येतो, तर व्यवस्थित स्टडी करा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.